राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी एकत्र मिळून परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली। आता ही आघाडी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात झालेली आहे, सज्ज झालेली आहे। मात्र असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय। तो धक्का नेमका काय आहे पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। बच्चू कडूंची तिसरी आघाडी मात्र प्रहारमध्ये बिघाडी अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। कारण विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का बसलाय। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहारला रामराम करत हातात धनुष्यबाण घेतलाय। राजकुमार पटेल अमरावतीच्या धरणी मेळघाट विधानसभेचे आमदार आहेत। 6 ऑक्टोबरला आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठकीचं आयोजन केलंय। बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रहार पक्षाचे नाव, चिन्ह तसेच बच्चू कडू यांचं छायाचित्र नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांची छायाचित्र आहेत। राजकुमार पटेल यांना एकनाथ शिंदेंकडून विधानसभेसाठी शब्द मिळाल्याची सध्या चर्चा आहे। प्रहारमधून बाहेर पडण्याबाबत आमदार राजकुमार पटेल यांनी अधिकृत घोषणा केली है। हमने 10 तारीख का पूरा तैयारी कर लेना चाहिए और वो 10 तारीख की तैयारी में हमने कहीं भी कमी नहीं होना चाहिए। मतलब एक अच्छा खासा कार्यक्रम होना चाहिए और उस दिन हम 10 तारीख को माननीय नामदार एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना में मैं और मेरे साथ आप सबका प्रवेश होगा। प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथे एकदम सुखानं राहो। पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू। 2019च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि राजकुमार पटेल हे प्रहारचे 2 आमदार निवडून आले होते। प्रहारने सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा देत महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळालं। मात्र शिवसेनेतील बंडानंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली। पण बच्चू कडू यांनी नुकतीच महायुतीची साथ सोडत परिवर्तन महाशक्ती ही आघाडी स्थापन केली आहे। मात्र आता बच्चू कडूंना महायुतीतील शिवसेनेकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये आमदार फोडून आज खोकेंचं सरकार आहे, तर प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा आहे। जिथे खोके तिथे आम्ही, पण हे खोके जिथे तिथे धोके होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे। महायुतीमध्ये असताना बच्चू कडूंना मंत्रिपदाची आस होती, पण त्यांना कायम झुलवत ठेवण्यात आलं। पण यंदा बच्चू कडूंनी प्रहारचे 10 आमदार जिंकून आणण्याचा ध्येय ठेवलाय। मात्र दुसरीकडे विधानसभेपूर्वीच प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी कडू बातमी दिली आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।